आज आबांना जाऊन 10 वर्ष झाली। खरं तर आबांनी या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलं हे आज मला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। आबांनंतरचा काळ आम्ही आठवतो। कधी कधी तो काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला तर साहेब अंगावरती काटा मारतो। कशा पद्धतीने हे सगळं उभं राहिलं, अनेक लोकांचा विश्वास नव्हता आणि तो विश्वास व्यक्त करण्यासाठी, विश्वास संपादित करण्यासाठी आमदार सुमनताईंनी या मतदारसंघातल्या खेडोपाडी भेटी दिल्या, खेडोपाडी जाऊन संघटन उभं केलं। माझ्या आईला मी कष्ट करताना बघितलेलं आहे, रात्रीचा दिवस करताना बघितलेला आहे आणि सुरेश भाऊंना असेल किंवा तात्यांना असेल मला मार्गदर्शन करताना बघितलेलं आहे। तालुक्यातले अनेक मार्गदर्शक असतील, आबांचे अनेक जुने लोक असतील, ती साहेब मार्गदर्शक बनून आमच्या समोर उभी राहिली। लहान मुलाला जसं बोट पकडून आपण चालायला शिकवतो तसं गेल्या 8-9 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी मला बोट पकडून चालायला शिकवलेलं आहे। मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, विकास कामांच्या बाबतीत देशामध्ये, राज्यामध्ये कुठलंही सरकार असू दे, आमच्या लोकांनी मागणी केली, मी तिथं निधी आणून दिला नाही असा एकही प्रसंग नाही। प्रसंगी सुमनताईंबरोबर आठवड्याला जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं। गेल्या 1 सप्टेंबरला साहेब तुम्हाला आठवत असेल, मी आपल्याला एक विनंती केली होती। आबांची इच्छा होती की या मतदारसंघातल्या माळावरती MIDC उभी राहिली पाहिजे। 1997 पासून आबांची इच्छा होती। अनेक लोकांनी, समाजकंटकांनी विरोध केला होता। फक्त आबांना क्रेडिट मिळेल म्हणून या तालुक्यात MIDC होऊ न दिल्याचा घात काही लोकांनी घातला, लोकांची दिशाभूल केली आणि आबांचं ते काम पूर्ण होऊन दिलं नाही। साहेब, मागच्या 1 सप्टेंबरला मी मागणी केली, मी आपल्याकडे मागणी केली, अनेक वेळा पाठपुरावा केला, आपण राज्य स्तरावरती त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज जुलै महिन्यामध्ये 5 वर्षानंतर MIDC आम्ही मंजूर करून दाखवलेले या तालुक्यामध्ये। मी साहेब आज या व्यासपीठावरून एक मोठी घोषणा करतो, लोकसभेच्या आधी 3 महिन्याआधी या मतदारसंघामध्ये MIDC मंजूर झाली। आज या व्यासपीठावरती आणखीन एक खुशखबर मी आपल्या सर्वांना देतो की आपली MIDC उभी राहत असताना तिथं ज्या पाण्याची आवश्यकता होती ते पाणी आरक्षित, ते पाण्याचं आरक्षण आज मंजूर झालेलं आहे। हे सांगताना सुद्धा मला अभिमान वाटतोय। काही महिन्यांमध्ये डिमार्केशन होतील, साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या कंपन्या आम्ही आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करतोय। MIDCची जी माहिती आहे ती साहेबांना आपण दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की साहेब, ज्या पद्धतीने हिंजवडी परिसर आपण घडवलात त्या पद्धतीने येणाऱ्या काळात तासगाव, कवठे मंकाळ भाग आपण घडवाल असा विश्वास सुद्धा मी आपल्याकडे व्यक्त करतो। साहेब, आमचा हा जो परिसर आहे तो बेंगलोर पासून तितक्याच अंतरावर आहे आणि मुंबई पासून सुद्धा तितक्याच अंतरावर आहे। इथून ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे, पण हा ग्रीनफील्ड हायवे जात असताना दुष्काळी पट्ट्यातून जाणार आहे, पण त्याला पर्यायाने आणखी एक हायवे इथून चाललाय। ज्या महामार्गाची आम्हाला काही आवश्यकता पवार साहेब नाही, तो शक्तीपीठ महामार्ग आज आमच्या मतदारसंघातून जातोय। अनेक शेतकऱ्यांशी मी संवाद साधला, काही लोकांची 7-7 एकर, काही लोकांची 12-12 एकर, काही लोकांची 16-16 बागायती क्षेत्र त्या शक्तीपीठ मार्गामध्ये जाते। एक्सप्रेस वे असल्यामुळे त्या शक्तीपीठ मार्गाचा काही आम्हाला फायदा होत नाही। त्यामुळे आज या व्यासपीठावरून या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने या शक्तीपीठ महामार्गाला आमचा खुला विरोध असेल हे सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो। त्यामुळे साहेब, आबांच्या नंतर घडत असताना आम्ही अनेक उदाहरणं बघितली। आदरणीय रोहित दादांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरायला मिळालं, पुणे ते नागपूर या पदयात्रेमध्ये मी साहेब सामील झालो।
9 महिने 10 महिने कदाचित त्या पदयात्रेला झालेत, म्हणून आज माझ्याकडे बघून असं वाटत नसावं की मी 800-850 किलोमीटर चाललो असावं. पण साहेब, तो अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीशी ज्यावेळेस आम्ही संवाद साधला, आज हा शेतकरी मेळावा आहे म्हणून मी आपल्याला 2 उदाहरणं देऊ इच्छितो. बीड जिल्ह्यातल्या एका पाड्यावरती आम्ही गेलो. एकत्रितपणाने 11 विधवा साहेब आम्हाला तिथे भेटल्या. त्यांना आम्ही कारण विचारली की काय कारण होतं आत्महत्येचं. तर कुणी सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं, कुणाच्या डोक्यावरचा शेतीचा बोजा वाढला होता. त्याच्यानंतर साहेब तसंच वाशिमला गेलो. वाशिमला एसपी ऑफिसला जायची संधी मिळाली. एसपी ऑफिसला एक कपाट होतं, कपाट पूर्ण भरलं होतं. सहज तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे काय आहे. तर हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत असं मला त्यांनी सांगितलं. आज इतकी भयानक परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये. त्यामुळे साहेब, येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारांचं सरकार येणं गरजेचं आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कृषी मंत्री या राज्याला मिळणं आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की आता लोकसभेचे निकाल जर आपण बघितले तर येत्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा शब्द मी आपल्याला साहेब देऊ इच्छितो. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आम्ही बघितल्या. घराघरांमध्ये वाटण्या झाल्या, शेती विभागली गेली, उत्पन्न कमी झालं. यावरती सुद्धा साहेब कृषी मंत्री असताना साहेबांनी अनेक मार्ग लोकांना सांगितले. त्यामुळे आज शेतीला जोडधंदा देऊन चांगल्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला शेतीला द्यायचं आहे, हे आपण सर्वांनी मिळून लक्षात ठेवूया. अलीकडच्या काळामध्ये केंद्रामधलं, राज्यामधलं सरकार आपण बघतोय, खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना खऱ्या देशोधडीला लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे, या राज्य सरकारने केलेलं आहे. दिल्लीमध्ये हक्क, आपल्या हक्कांसाठी पंजाब मधले शेतकरी येऊन दिल्लीत आंदोलनाला बसले, तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधल्या काही घटकांनी बोलले. आज उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो तर आम्हाला सुद्धा या सरकारमधले घटक दहशतवादी म्हणायला मागे पुढे बघणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. दुधाचे दर पडलेले आहेत, फसव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. सावळसगावचे अनेक लोक साहेब इथं बसलेले आहेत. मागच्या सरकारमध्ये आम्ही एका मंत्र्याकडे गेलो होतो की सावळस गावाला हक्काचं पाणी मिळावं. तर ते मंत्री म्हणले, जयंत पाटील साहेबांसह शिष्टमंडळ तिथं होतं, ते मंत्री म्हणले की जमत नसतील तर बागा काढून टाका. अशा वल्गना एका मंत्र्यानं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितल्या. साहेब, मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो, ज्या मंत्र्यानं आमच्या बागा काढण्याचा सल्ला आम्हाला दिला त्या मंत्र्याचा पक्ष इथून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा आम्ही आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा आज दिवसभर आपण तासगाव तालुक्यामध्ये, कवटेमंका तालुक्यामध्ये आम्हाला दिलात. अगदी आम्ही सुद्धा आपला दौरा लावताना एक काळजी घेण्याचा प्रयत्न केला की आपण आपली दगदग होणार नाही. पण गावागावामध्ये लोक आपल्याला थांबवत होते, गावागावामध्ये लोक आपल्यावरती प्रेम व्यक्त करत होते. आपण अजिबात थकला नाही. आबांवरचं प्रेम साहेब आपण दाखवून दिलं. आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आबा असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघावरती तुमचं लक्ष होतं तेच येणाऱ्या काळात सुद्धा राहील, एवढीच इच्छा मी आज या शेतकरी मेळाव्यामध्ये व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचं वारं या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये फिरवलं जातंय, फिरलं जातंय. मी अनेक लोकांशी चर्चा करतोय, या मतदारसंघामध्ये फिरतोय. या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं, पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू. राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपली मान ताटमानेने फिरेल, एवढीच ग्वाही
मी आपल्याला या शेतकरी मेळाव्याच्या वतीने देऊ इच्छितो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.